रायगडमधल्या आंबेनळी घाटात झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला। मृतांमधले 8ही जण साताऱ्याचे रहिवासी होते। हे सर्व तरुण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोलीजवळच्या हर्णे बीचवर गेले होते। रविवारी रात्री ते उशिरा साताऱ्याकडे परतत होते। मात्र या तरुणांची ही कोकण ट्रिप अखेरची ठरली। दाभेळ गावच्या हद्दीमध्ये गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळली। महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। रात्रभर चाललेल्या बचाव कार्यामधून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। तर रायगडमधल्या आंबेनळी घाटात ही भीषण अपघाताची घटना घडलेली आहे आणि यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। मृतांमधले 8ही जण साताऱ्याचे रहिवासी होते। मात्र ते कोकणात फिरण्यासाठी गेलेले होते। हे सर्व तरुण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारीच दापोलीच्या भागामध्ये गेलेले होते आणि तिथून परतत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली। रविवारी रात्री ते उशिरा साताऱ्याकडे परतत होते। मात्र या तरुणांची हीच कोकणची ट्रिप अखेरची ठरली। दाभेळ एक गाव आहे आणि त्या गावाच्या हद्दीमध्ये गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला। अधिक माहिती जाणून घेऊयात। तर आंबेनळी घाटातील अपघातामध्ये ज्या गावातील 5 मुलं ही मृत पावलेली आहेत, त्या आसगाव गावातून आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात जो काही अपघात झाला त्यातले सातारा जिल्ह्यातील जवळपास 8 युवक हे ठार झालेले आहेत। त्यातल्या जे एकाच गावामधले आसनगाव म्हणून जे आहे त्या आसनगावातील जवळपास 5 मुलं या गावातील या एकाच गल्लीमध्ये राहणारे ही युवक आहेत। त्यांचे नातेवाईक, त्यांचं संपूर्ण गाव हे आता सध्या शोकाकुल अवस्थेत आहेत। एका युवकाचे यातले जे वडील आहेत ते या रंगाचे घातलेले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। अतिशय दुर्दैवी घटना ही सातारा जिल्ह्यात घडलेली आहे आणि त्याच्यामुळं इथल्या संपूर्ण गावावरती शोककळा पसरल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। खरंच दुर्दैवी घटना आहे। तुम्हाला हे कधी कळालं घटना घडलेली? घटना घडली मला सकाळी कळली। सकाळी मुलं कुठे गेली होती? हरण्यागोंदरला गेले होते। तुमच्या मुलाचं नाव काय? महेश अनिल पवार। अनिल पवारची मुलं किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलं, 2 मुले। कुठल्या गावाला गेले? एक वायबोरगाव मध्ये गेले। शेवटचं बोलणं कधी झालं तुमच्याबरोबर? शेवटचं बोलणं कधी झालं? शेवटचं बोलणं 22 तारखेला ते इथून निघताना। बर, 22 तारखेला त्याच्यानंतर परत वाईट परिस्थिती आहे। घराचे नातेवाईक या ठिकाणी, त्यांची बहीण या ठिकाणी गावावरून आलेली आहे। आपण पाहतो सगळ्या वाईट घटना या ठिकाणी म्हणायला लागणार आहे। आपण पाहतो की अशा पद्धतीने इथल्या सगळ्या गावाची परिस्थिती आहे। लोक शोकाकुल परिस्थितीमध्ये या ठिकाणी असल्याचं, जसजसा अपघात समजेल तसं या गावात त्यांचे नातेवाईक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। या मधील हे जे काही 5 युवक आहेत ते याच परिसरामध्ये राहतात। एका गल्लीमध्येच राहणारे हे सगळेजण आहेत। आता या 5 जणांची काही 8 मृतदेह आहेत ते दरीतून काढण्याचं काम सुरू होतंच। यातल्या 3घांना वरती काढण्यात यश आलेलं आहे। मात्र यातला जे बाकीचे 5 जण जे आहेत ते अजून निघालेले नाहीत। त्यांना आता वर काढणं शक्य नाही। त्याचं कारणही तसंच आहे। आगेमऊ जो आहे तो अनेक ठिकाणी त्या दरीमध्ये आहेत आणि त्यातले काही आगेमऊ हे ढगाळ वातावरणामुळं उठल्यामुळे इथल्या लोकांना, ट्रेकर्स मंडळींना चावलेले आहेत। किरकोळ प्रमाणात जखमी आहेत एकंदरीत। त्यात जखमी जरी झाले असले तरी त्यांनी रेस्क्यू मात्र काही थांबवलेले नाही। एकाचं घर इथंच आहे। आपण पाहतोय की दुसरा
जो चव्हाण नावाचा मुलगा आहे, त्याचे हे घर आहे. त्यांचे चव्हाणचे जे वडील आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाल शर्ट घातलेले जे आहेत ते. दादा, तुम्हाला ही घटना कधी कळाली? आम्हाला ही घटना काल कळाली. बर काल संध्याकाळी मी जाऊ कामाला चाललो. मी दिवसभर फोन त्याला लावत होतो, पण तो काय फोन उचलत नव्हता. दिवसभर ते परेशान होतो मी, तेव्हा का उचलत नाही फोन. बर पण मी तर संध्याकाळी जाताना मी म्हटलं माझ्या मुलाला की त्याला फोन लाव रे, उचलला ना फोन. यांना फोन केला माझ्या भावाच्या मुलाला, तो पण म्हणला फोन उचलत नाही. त्याचा फोन चालू होता, फोन काय उचलत नव्हता. आम्ही आत्ताच करल मगच करल अशा हिशोब आम्ही अंदाजा बसलो. आता संध्याकाळी म्हणलं बाबा शोधायला पाहिजे आपल्या पोरांचं काय ते झालं काय. माझा अंदाज माझ्या मनात पार हे होत होतं, काय दिवस आले नाही तर रात्री निघाली ती पोरं, दिवस काय आले नाही तर. नंतर ते रात्री संध्याकाळी मग सगळे जेव्हा गेले चेकिंगला तेव्हा माहित पडलं की असं असं झालेलं काय तर गेलं. बर तुमचं शेवटचं बोलणं मुलावर पण काय माझं झालं? परवा संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता झालं हा. होतं, 7:30ला. बर. मी त्याला फोन लावला तर मला म्हणलं पप्पा मी रात्री 10 वाजता निघणार आहे. त्यामुळे मी म्हणलं गप बसलो. माझं रात्री 10 वाजता मी त्याला बोललो तरी निघू नकोस तू रात्रीचा, सकाळी निघा. पण त्यांनी काय ऐकलं नाही, फोन लगेच त्याने कट केला. परत काय फोन उचलला नाही, लागला नाही. अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना ही म्हणायला लागणार आहे. एकंदरीतच या घटनेमुळं संपूर्ण जे गाव आहे ते आता शोकाकुल परिस्थितीमध्ये आहे. 5 कुटुंब एका बाजूला, एक अशी घरं एका गल्लीमध्ये असल्यामुळं संपूर्ण गल्ली आणि आसनगाव हे दुःखात बुडाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कैलास मानेसह राहुल तपासे, NDTV सातारा.